तर आधीच्या ब्लॉगला आपण इथेच एंड केला होता आणि आजचा ब्लॉग आपण इथूनच सुरू करूया। हा ब्लॉग खरं तर 7 एप्रिलचा आहे। तर नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे 7 एप्रिल, म्हणजे हा 7 एप्रिलचा ब्लॉग आहे म्हणून म्हणते की 7 एप्रिल, पण तुमच्यापर्यंत ब्लॉग वेळाने पोहोचणार आहे। तर आज होता मृगांचा वाढदिवस, पण आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं की मी शाहूला घेऊन दवाखान्यात गेले होते। तर त्यावेळेसच आम्ही जे आहे तिथूनच केक सुद्धा घेऊन आलो होतो। तर आम्ही या दुकानात आलोय केक घेण्यासाठी। इथे एक बेकरी आहे, त्या बेकरीमध्ये सुंदर असे केक भेटतात आणि बघा सगळं साहित्य असं छान साहित्य आहे। पण आज काय झालं की आमचे योगमानच चांगले नव्हते, त्यामुळे जे ते त्यांच्याकडे केकही नव्हता। नुकताच केकचा माल आला होता, केक वगैरे लावायचे होते, त्यांनी काढायचे सुद्धा होते। तर आतमध्ये गेलो आणि शाहू चालू होतं, सगळंच पाहिजे, प्रत्येक गोष्टीला हात दाखवत होता। तर त्या दादांनी आम्हाला असे केक काढून दाखवले, तर त्यांनी आतमध्येच केक ठेवले होते, बाहेर लावायचे होते। तर बघा एकाच डिझाईनमध्ये सर्व केक होते, फक्त कलरमध्ये फरक होता। तर खरं तर आम्हाला एकही केक आवडला नव्हता, पण लहान मुलांचं असं असतं की वाढदिवस म्हटलं की त्यांना केक पाहिजेच, आणि आजकाल वाढदिवस म्हटलं की केक आहेच। टिका वगैरे लावून वाढदिवस झाला म्हटलं तर नाही, त्याला केकच पाहिजे होता। मग कसं तरी हा कलर तर बिलकुलच पसंत नव्हता आमच्या, आणि येलो कलर पण यांना आवडत नाही। तरी त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपण लाल कलर सिलेक्ट करावा, तर आम्ही लाल कलरचा केक इथे घेऊन आलो आणि आता आलो घरी। तर असं केलं साधं मृगांच्या वाढदिवसाचं डेकोरेशन। तर यावर्षी सगळं डेकोरेशन जे आहे ते मृगांना आणि मृगांच्या मित्राने केलं आहे। तर असं केलं मुलांनी डेकोरेशन। आम्ही सकाळी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं की आम्ही गेलो होतो शाहूला घेऊन दवाखान्यात, त्यामुळे आम्ही शाहूच्या मृगांच्या बड्डेची यावर्षी काहीच तयारी केली नाही। हे जे सर्व लावलं फुगे वगैरे मुलांनी लावले आहे, आणि हा कागद जो आहे ब्लॅक कलरचा तो आधीच लावला होता मागच्या वर्षी शाहूच्या वाढदिवसाले। तर असं साधे सुद्धा जे आहे आम्ही डेकोरेशन केलं, आणि साधाचा आजचा मृगांचा वाढदिवस आहे। आणि हे फाउंटेन मी मागच्या वर्षीच केलं होतं, तेच आहे हे मागच्या वर्षी मी शाहूच्या म्हणजे अन्नप्राशनच्या वेळेसाठी केलं होतं हे डेकोरेशन। तर हे तेव्हाच शाहूच्या बड्डेला लावलं होतं, मृगांनाही पाहिजे होतं, आणि मृगाने त्याच्या हाताने त्याच्या मित्रांना घेऊनच हे सगळं असं छोटंसं डेकोरेशन करून घेतलं आहे आज। तर कसं वाटलं मृगांचं डेकोरेशन? एकदम साधं सोपं आणि सरळ मृगांच्या हाताने केलं, तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर असं केलं बा माझ्या मुलाने डेकोरेशन वाढदिवसाचं त्याच्या मित्राने आणि त्याने। कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि बघा हा जो केक आहे लाल कलरचा, तो केक आम्ही घेऊन आलो, आणि साधाच एक तो 7 वर्षाचा झाला आहे, तर 7चा आकडा आणला होता। आणि कोणालाही वाढदिवसाला आम्ही बोलावलं नाही, फक्त बघा एवढे जे आहे ते मृगांचे मित्र आहेत, तर मृगांच्या मित्रालाच फक्त आम्ही इथे वाढदिवसाला बोलावलेलं आहे। आणि अगदी घरच्या घरीच वाढदिवस केला, कारण मृगांचा 2 महिने आधीपासून नांदा होता, 2 काय 3 महिने आधीपासून तो विचारते आता किती दिवस राहिले वाढदिवसाला, आता किती दिवस राहिले, बस 30 दिवस राहिले, 31 दिवस राहिले, रोज त्याचं असं विचारणं चालू असते, 30 राहिले, 29 राहिले, प्रत्येक दिवस त्याचं मोजत असते। म्हणजे कुठलीही गोष्ट आली, एखादा सण जरी आला तर मृगांग इतकी घाई असते की प्रत्येक दिवशी दिवस मोजत असते। तर त्याला म्हटलं की तुझ्या शाळेत जेवढे मुलं आहे, जेवढे मोहल्ल्यातले पोरं आहे, त्यांना बोलाव, ज्याच्यासोबत तो खेळतो त्यांना आम्ही बोलावलं, बाकी कुणालाच नाही, कोणत्याच बायांना वगैरे आम्ही बोलावलं नव्हतं। तर घरच्या घरीच आम्ही असा मृगांचा वाढदिवस केला, कारण मृगांचा नांदा होता आणि त्यात शाहूची तब्येतही बरी नव्हती, त्याच्यामुळे कशाचं मन लागत नव्हतं। सर्वात आधी त्याला घेऊन आम्ही सकाळी दवाखान्यात गेलो, आणि आजचाच वाढदिवसाचा दिवस आणि आजचा शाहूची तब्येत बिघडण्याचा दिवस। तर शाहूची तब्येत खरं तर 2-4 दिवसापासून बरी नव्हती, पण आज जरा जास्तच त्याला बरं नव्हतं, तर सकाळी घेऊन त्याला आम्ही दवाखान्यात गेलो, तिकडून जाताना केक पण आणला, त्यानंतर घरी आल्यावर स्वयंपाक वगैरे केला, बाकीची माझी म्हणजे वरची झाडझुड ही तशीच राहिली होती, तिकडून आल्यावर मी बाकीचे कामं वगैरे झाडपूस वगैरे केलं, आणि मुलांनी मग हे डेकोरेशन केलं, त्याचे 1-2 मित्र आहेत त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं, आणि असं साधा सोपा आम्ही सरळ वाढदिवस केला। जास्त काही तामझाम नव्हता, आणि आमच्या इकडे असं सध्या तर असं चालू आहे ना की काही चांगलं घडावं म्हटलं की काही ना काही संकट आमच्या समोर येऊन उभं राहते। तर असं आम्ही वाढदिवस केला मृगांचा। आम्ही टिक्का वगैरे लावला मृगांकला आधी, मग ह्या आहेत माझ्या सासूबाईंनी मृगांकला टिक्का वगैरे लावला, आणि बाजूला बघा त्याचे शाहू बसलेला आहे। आमच्या शाहूचं आज काही वातावरण चांगलं नाही आहे, चिडचिड करते, कारण की तो चिडचिड नाही करत, हसत खेळत असते, तो त्याचा चेहरा नेहमी हसता खेळता असते, पण आज जरा माझ्या शाहूचा चेहरा नाराज आहे, आणि आज तो व्यवस्थित राहतही नव्हता, चिडचिड करत होता। तर हे काकू होत्या, माझ्या सासू, मी आणि माझे मिस्टर, आणि हे लहान मुलं, या आम्ही म्हणजे एवढ्याच लोकांमध्ये आजचा जो वाढदिवस आहे तो आम्ही साजरा केला। आणि आता मुलांना खूप म्हणजे वाढदिवसाचं महत्त्व वाटते, पण आपल्या वेळी वाढदिवस वगैरे एवढं काही नव्हतं, पण तरी माझी आईना माझ्या 18 वर्षाची होईपर्यंत माझ्या आईने वाढदिवस केला। मग बाकी मुली वगैरे मला चिडवत होत्या की अरे तुझा वाढदिवस होते, आपल्याकडे वाढदिवस नाही करत, कारण तेव्हा गावाकडे वाढदिवस करतच नव्हते। तर मीच माझ्या आईला सांगितलं होतं की आता माझा वाढदिवस करणं सोडून दे। तर तेव्हापासून फक्त माझी आई असेपर्यंत माझी आई मला टिक्का वगैरे लावत होती, आणि असंच घरगुती आम्ही 3-4 जणांमध्ये आमचा वाढदिवस करत होतो। पण असं मुलं वगैरे बोलावणं, म्हणजे लहान मुलांचा पण वाढदिवस करत नव्हते, पण माझ्या आईने, मी नवसाची असल्यामुळे 5वा वाढदिवस खूप मोठा केला होता। म्हणजे माझ्या वाढदिवसाचे भांडे वगैरे अजून पण माझ्या माहेरी मला गिफ्ट मिळाले, म्हणजे काही म्हणजे घरात जशी भांडे असतात आपल्या, एखादी बकेट स्टीलची बकेट आहे, कोपर आहे, अशा घरगुती वस्तू मला त्यावेळेस वाढदिवसाला गिफ्ट मिळाल्या होत्या। तर माझा 5वा वाढदिवस म्हणजे खूप मोठा केला होता। अष्टमासीच्या मंदिरात वगैरे नेलं होतं, तिथून आंघोळ वगैरे केली, आणि पहिल्यांदा मला नवीन कपडे तिथे घातले होते, आणि तिथे वाढदिवस केला। तेव्हापासून मी 18 वर्षाची होईपर्यंत माझ्या आईने माझे सगळे वाढदिवस जे आहे ते साजरे केले, पण तेव्हा केक वगैरे असं काही नव्हतं। माझी आई घरीच बिस्किटाचा किंवा सोनपापडीचा केक करायची आणि आमचा वाढदिवस साजरा करायची। तर तसं मी पण माझ्या मुलांचा छोटा असा वाढदिवस करण्याचा प्रयत्न करते। माझ्या मुलांची इच्छा आहे की मी केक शिकावा, तर त्याच्यासाठी मी केक सुद्धा शिकणार आहे, आणि मुलांनी बघा छान असं गाणं म्हटलेलं आहे। हाँ तू आजा आजा आजा।
बघा मुलांनी किती छान गाणं म्हटलं. आजकाल मुलांना किती समजते ना की असं छान गाणं वगैरे म्हणायचं हॅपी बर्थडेचं. आणि आमच्या वेळेस बघा कुणाचा वाढदिवस जर केला तर चिडवायचे की अरे अरे वाढदिवस करते. मला तर खूप जण चिडवायचे की तुझा वाढदिवस करते आमचा नाही करत. तर असं होतं म्हणजे कालांतराने प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे ते फरक पडते. तर आणि आमच्या शावला खूप मजा आली हे गाणं वगैरे ऐकून. शाव खूप हसत होता आणि शाव टाळ्या वाजवते. बघा आज त्याचं बिलकुल मूड नाही आहे तर तसं त्याला केक आवडतो. केक माझ्या मृगांगला खूप आवडतो, मलाही आवडतो आणि बघा शावलाही आवडतो. पण शावच्या तब्येत बरी नसल्यामुळे तो काही केक वगैरे खाण्याच्या मूडमध्ये नाही आहे. तर असं झालं आमचा वाढदिवस. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असा थोडक्यात जे आहे ते आमचे 1 वर्ष झाले सगळे कार्यक्रम जे आहे ते थोडक्यातच आहे. त्यानंतर मुलांना नाश्ता वगैरे दिला आणि हे आहे मृगांचे सर्व मित्रमंडळी यांचा नाश्ता चालू आहे. आणि आता आपला वाढदिवसाचा कार्यक्रम संपला. भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पहा, त्यावरती कमेंटसुद्धा करा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. धन्यवाद.